हिंदू रहेगा न मुसलमान रहेगा, इंसान की औलाद है, इंसान रहेगा। कमल तो खिला हुआ है, हर जगह कमल खुला हुआ है। चलो मतलब जंगल जंगल पार चला है, कमल का फूल हर जगह खिला आहे. यस यस यस. ते स्थानिक प्रॉब्लेम काय आहेत? स्थानिक प्रॉब्लेम पाण्याचे आहेत, बिल्डिंगचे आहेत. बिल्डिंग 25 वर्ष झाले अजून रखडलेले आहेत, कोणच करत नाही. किती नगरसेवक येऊन गेले, किती आले किती गेले. 90 मेरी उम्र है और मुझे क्या अभी क्या पूछते हो? बरोबर. अभी तुम्हारा राज है, सब तुम्हारी है, सत्ता तुम्हारी, मावा तुम्हारा, मेवा तुम्हारा. तुमच्या इकडे विकास नावाची भरपूर लोक राहत असतात. विकास नावाचे भरपूर लोक राहतात पण विकास होत नाही. घरोघरी ती बरी नाही बोलत ती बरी, असतील सुद्धा जमतील भूता. हॅलो हाय, कसं काय? मी आरजे अमोल, टेलिकास्ट विथ आरजे अमोल या शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सध्या मी भायखळामध्ये आहे, भायखळा वॉर्ड नंबर 210 मध्ये. काय इथल्या लोकांना वाटतंय, यंदा त्यांना महानगरपालिकेमध्ये कसा नगरसेवक पाहिजे, काय समस्या आहेत, सगळं जाणून घेणार आहे. वेळ न घालवता लेट्स गो. मेरा नाम अमोल है. हेलो, चाय पे चर्चा हो जाए इसीलिए आया हूँ. महानगरपालिका हिंदी बोल मराठी बोल. महानगरपालिका में अभी होने वाली है इलेक्शंस. क्या लगता है किसका पकड़ा भारी दिखता है यहाँ में? वो उनको मालूम है. मुझे लगता है बीजेपी, संतोष राणे का. बीजेपी. संतोष राणे, एनडीए. क्यों ऐसा लग रहा है आपको? संतोष राणे ने काम किया है, उनका काम बोल रहा है, उन्होंने काम किया है, क्या काम? बहुत काम किया उन्होंने. हमारे ताराबाग में काम किया है ताराबाग का काम किया, और दुनिया भी का काम काम करेंगे. थोड़ी किया. अजीत क्या है, जो काम करने को मौका मिलेगा तो काम करेगा ना. अभी उनको मौका मिलेगा तो काम करेंगे, आगे भी काम करेंगे. वो उनको एक मौका देना चाहिए उनको. मैं तो वही सवाल पूछ रहा हूँ, मैं यहाँ का हूँ नहीं. उनको हम लोग मौका महाराष्ट्र देंगे. क्या लगता है महाराष्ट्र में अभी इस विधानसभा में तो देख लिया हमने कमल खिला है. जनरल क्या है, जब बीजेपी की गवर्नमेंट हुई है ना तब से काम पब्लिक को दिख रहा है. और इंडिया में नहीं, इंटरनेशनल लेवल पे भी इंडिया की पोजीशन सब मजबूत हुई है, तो पब्लिक को तो अच्छा लगेगा ही नहीं. मतलब ये पब्लिक सब जानती है हाँ कौन काम करता है कौन. हाँ, दिख रहा है, दिख रहा है. देना चाहिए, जनता को एक मौका देना चाहिए उनको. यस, वो काम करेंगे 100%. तो यहाँ पे कमल खिलेगा ऐसा लग रहा 100%. कमल तो खिला हुआ है, है. हर जगह कमल खुला हुआ है. अब तू बीच में खड़ा गया तो पैसा देगा, नहीं तो बात लगा दूंगा. तू बैठ गया, खाली मोदी का आदमी खड़ा रहेगा. ये काम सही है. क्या लगता है आपको? सब वही है. अब नहीं, लेकिन अब आप बोल रहे कमल खिला है, कई जगह पे नहीं, क्या बिन विरोध लोग जीते हैं. बिन विरोध वाले को बिठा दिया. बिन विरोध वाले को ऐसे देखे लोग बैठ जाते हैं, फिर वो निर्विरोध जीतेगा ही क्या? अपना आप खड़ा हो जीतेगा, डरता कोई नहीं. अब पार्टी पॉलिसी हमको समझ में नहीं आती है, लेकिन जो दिखता है पब्लिक को वो मान के तो यही चलेंगे ना कि भाई जो पार्टी की मजबूती है, जो कुछ काम कर सके वो काम कर सके, उसी का फेवर करेंगे ना. वो भी पार्टी हो, क्या बोल रहे हैं आप? पार्टी नहीं होना चाहिए. पार्टी से मतलब थोड़ी है. इस नगर पालिका इलेक्शन में क्या होता है, जो काम अपने वार्ड में करता है ना उसको जीतना चाहिए. यहाँ पार्टी नहीं देखनी चाहिए. और जो नहीं काम करता उसको राम राम करना चाहिए. राम राम ही है, बिल्कुल राम राम. बिल्कुल. आप क्या करोगे? आपको क्या लगता है कि क्या ये अभी जो ठाकरे बंधु जो है दोनों साथ में आ गए, ठीक है, उससे उसको नुकसान है. किसको नुकसान है? उदय ठाकरे उद्धव ठाकरे को नुकसान है. आपके नुकसान नहीं. और फायदा किसको है? फायदा तो ये बीजेपी है ना. कमल का फूल. चलो मतलब जंगल जंगल पार चला है, कमल का फूल हर जगह खिला है. यस यस यस. लोकांचं हे मत आहे आणि आपण अजून लोकांमध्ये जाऊया. मौका देंगे तो काम जरूर वो करेंगे. आया जब से खुला हुआ है. कोई नहीं बोलेगा तो उसकी बात है. आपको बड़ी नफरत हो रही है. नहीं, नफरत ही है. सब क्या क्या सब है कौन? सब कांग्रेस वाले. हाँ, इधर क्यों आए? फाइल खोलता हूँ, आ जाए इधर. बीजेपी में है तो आ गया भाई, चल भाई. हाँ. कौन है? सब बड़े बड़े सब कांग्रेस ही है कोई बंदे प्रॉपर कांग्रेस संघ आरएस का है कोई एक दो आदमी है, बाकी सब कांग्रेस ही है. सब वही है, आप उसमें चले जाओ तो नहीं, सब ऐसे ही है. चल चला लोकल वस्तीमध्ये आलेलो आपण वॉर्ड क्रमांक 210 मध्ये आलेलो आहोत. इथे काही नमस्कार काकी. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव आरजे अमोल आहे. आपण शो करतोय. महानगरपालिकेचे इलेक्शन होतात, 8 वर्षानंतर होतात. काय गोष्टी आहेत ज्या राहून गेल्यात महानगरपालिकेकडनं इथे? सांगा ना. तुम्ही गृहिणी आहात की नाही? तुम्ही घर सांभाळता, तुम्हाला समस्या जास्त माहिती असेल. काय प्रॉब्लेम्स आहेत जे सॉल्व्ह नाही झालेत आता? आमचे सगळे प्रॉब्लेम बिल्डिंगचे आहे, सगळे आहेत. नोकऱ्यांचे मुलांचे आहेत, बिल्डिंग रखडल्यात आमच्या. हा, मग त्या होतील तेव्हा काय माहिती. आता बोलत करणार म्हणून, पण काय माहिती नाही. आता उभे आहे आमच्याकडून, दोघे जण उभे आहेत. कोण कोण आहे नाव घेऊ शकाल?
उमेदवारांचे नाव माहिती आहेत संतोष राणे आणि आम्ही हे आपले आम्ही हे कोणती सोनाल जामसुतकर. काय वाटतं महिलांना काय नाही, प्रॉब्लेम नाही, नाही सांगू. काय वाटतं तुम्हाला काय प्रॉब्लेम काय काय ना आमचं बिल्डिंग झाल्या बस झाला आम्हाला तेवढंच पाहिजे समाधान समाधान. बिल्डिंग आमची बाकी काय नको आणि इथे स्थानिक प्रॉब्लेम काय सर तुमच्या इथे स्थानिक प्रॉब्लेम काय आहेत? स्थानिक प्रॉब्लेम पाणीचे आहेत, बिल्डिंगचे आहेत. पाण्याचं बिल्डिंग 25 वर्ष झाले आहेत, अजून रखडलेले आहेत. करतो पण करत तर काहीच नाही. कोणच करत नाहीत. किती नगरसेवक येऊन गेले. किती वेळ झाली. किती आले किती गेले 8 वर्ष महानगरपालिकेचे इलेक्शन नाही झालेत. भायखळ्याची जनता यावेळी कसा उमेदवार बघते महानगरपालिकेमध्ये? उमेदवार यंग उमेदवार पाहिजे, कोण नाही कोणतरी चांगला कर्तृत्ववार. तरच निवडून द्याल नाही तर नाही. नाही, निवडून तर द्यायचंच आहे, मतदान आपलं पक्काच आहे. पक्का आमचा पण दरवर्षी आम्ही निवडून देतो पण काही होत नाही. मग यंदा विचार केलेला तुम्ही काय विचार करणार? मतदानाचा विचार? मग विचार द्यावं तर लागतंच आम्हाला. मग काय पण मग विकास झाला नाही ना, मागे पण दिला होता. ते कधीपासून रखडलंय, किती वर्ष आली. मग मतदान सर आपण मतदान का करतो? आपण विकास व्हावा म्हणून करतो. मॅम मतदान का करतो? आपण विकास व्हावा म्हणून करतो. हो बरोबर. पण नंतर मग नाही होत तेव्हा मग पश्चाताप आपल्यालाच होतो. त्याच्यात तर आपल्यालाच होणार ना मत होतो, हा. थोडी ना त्यांना होणार. ते तर आपल्या घरी आता वोट मागायला पण आपण पण सहकार्य केलं पाहिजे, त्यांनी पण सहकार्य केलं पाहिजे ना. गरिबांसाठी उभं राहिलंच पाहिजे ना. बरोबर जेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो मग तेव्हा तुम्ही आमचं पण विचार केला पाहिजे. विचार केला पाहिजेच ना. बरोबर आहे ना. आम्ही तुमचा विचार करतो, तुम्ही पण आमचा विचार करा ना. तुमच्या इकडे विकास नावाची भरपूर लोक राहत असतील ना? नाही, विकास नावाचे भरपूर लोक राहतात, पण विकास होत नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे आपल्या इथे. काय वाटतं महिलांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय या भायखळा परिसरात? पाण्याचा. बरोबर बोलले. पाण्याचाच प्रॉब्लेम आहे सध्याला. पाणी खूप घाण येते आता. त्याच्यासाठी पाण्यासाठीच या लोकांनी काहीतरी केलं पाहिजे. टॅरेस लिकेज नैसर्गिक आपत्ती ती पण नगरसेवकांनी द्यावी. बरोबर आहे तुमचं ते पण. बड़े मुस्कुरा रहे आप. क्या लगता है कि इस बार पकड़ा किसका भारी है? इलेक्शन होने जा रहे हैं, मतदान देते हो कि नहीं? क्यों नहीं देता हूँ? देते हो. तो अभी 8 साल के बाद महानगरपालिका के इलेक्शन हो रहे हैं, क्या लगता है आपको? इसके बारे में नहीं बोल सकते भाई कि कौन आएगा. जिसकी नसीब तेज रहेगा, जो अच्छा काम करेगा वही आएगा. जो अच्छा नहीं करेगा वो उसका क्या भरोसा रख सकते. वो घर जाएगा सर, घर जाएगा. अभी नाम तो किसी को नहीं ले सकते हैं. लेकिन अभी भी तो घर अच्छा पे काम करते हो तो हमेशा आएगा, हमेशा रहेगा. लोग अभी भी तो घर पे जा रहे हैं. वो तो जाना ही उनको है. क्यों? लेकिन क्यों जा रहे हैं? अरे सर बहुत सिंपल है, वोटिंग मांगने जा रहे हैं. ये बात नहीं भाई. वोटिंग मांगने जा रहे हैं ना. वो तो मांगेंगे नहीं भाई. आपके इधर आते लोग, आते हैं सब लोग. अब तो इज्जत दे रहे और बाकी इज्जत नहीं देते. सबको इज्जत देता हूँ भाई. सब है. आप देते हो ना, वो देते हैं. जो है जानते हो देते हैं, जो नहीं जानते हो नहीं देते हैं. तो मतदान करोगे? करेंगे हम. चलो देखते आपका मत किसको है, किसकी आधी सत्ता. नाम तो नहीं बोल पाओगे आप, लेकिन ठीक है. घरी येतो, उमेदवार येतात, भेटल्यानंतर हे लोक आश्वासनं देतात. काय वाटतं तुम्हाला यंदा काय हवंय? मला कमल फूल हवा आहे का काय हवंय? कमल फुल. तू नको बोलू कमल फुल. लोक टोकतात ना असे मध्ये. हा या लोकच बोलतात. दादा पाहिजे दादा. जे आम्हाला मत द्यायचं ते आमच्या मनात असेल, पण संतोष दादा येतील हे एवढं मात्र नक्की. नक्की संतोष दादा येतील, पण आल्यानंतर एवढंच त्यांना विनोदन आहे की मुलांना कुठेतरी कामधंद्याला लावा. काय बाकी काय दादा पुढे ना, लोकांच्या काय अपेक्षा असतात? हे मुलांना कामाला लावा, आमचं काहीतरी करा. आम्ही गरीब आहे, आम्हाला मदत करा कसली तरी. कसं काय असेल तरी आम्हाला मदत करा, दुसरं काही नाही. हा मी इकडे फिरतोय, तुमची रॅली बघितली, कार्यकर्ते खाली उभे आहेत. तर आम्ही विचारलं, ते बोले की इथले जे उमेदवार आहेत ते रॅलीमध्ये फिरतात. आम्ही बोललो माझा शो आहे टेलिकास्ट विथ आरजे अमोल, तुम्हाला भेटूया. काय वाटतं नागरिकांच्या आता घरी जाते तुम्ही वस्तीमध्ये? खूप चांगला प्रतिसाद आहे आणि सगळ्यांना विश्वास आहे की संतोषाने काहीतरी करेल त्यांच्यासाठी. हीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. पण आता असं लोकल कनेक्ट, लोकांच्या घरी जाऊन त्यांना कन्व्हिन्स करणं, लोकांना प्रत्यक्षात भेटणं, आनंद हेच गरजेचं होतं ना. हेच गरजेचं होतं करणं. ते कोणी केलं नाही, ते आपण करतोय, पण हे आनंद वाटतो. बरं वाटते असं लोकांना. वर्षानुवर्ष भेटीगाठी होत नाही, फोनवर व्हॉट्सअपवर मेसेजवरती. पण हे घरात जाऊन भेटणं काहीतरी एक वेगळीच मजा आहे त्याच्यात. आणि त्याच्यानंतर त्यांच्या समस्या पण आपल्याला समजतात. ते आपल्याबद्दल काय विचार करतात किंवा
पक्षाबद्दल आपल्या काय विचार करतात की त्यांचं काय मत आहे लोकांबद्दल. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. काय वाटतं इथे आता दादांबरोबर फिरताना आता तू ऑब्व्हियसली प्रचारक म्हणून तू फिरतोयस, पण लोकांचा प्रतिसाद काय वाटतो? 100% दादा सोबत है. इथला युवक सोबत आहे. यूथ चे लीडर है अपने दादा. 100% संतोष दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. ये रैली में बोलने के लिए नहीं है, हम लोग साथ में करने के लिए. और दादा 100% निवड़ के आएगा, ये हमारी गारंटी है. तर आपण इकडे आलो, रॅली चालू आहे. बीजेपीचे उमेदवार आहेत, त्यांनी त्यांची ताकद दाखवली आहे आणि ते म्हणतात की 17 तारखेपासून विजयाचा झेंडा आणि विजयाचा अजेंडा घेऊन ते लढणार आहेत. आता इथल्या स्थानिक लोकांना काय वाटतंय या रॅलीबद्दल आणि ओव्हरऑल हा भाईखळा परिसर काय वाटतं त्यांना, नागरिकांमध्ये जाऊया. की सत्ता आएगी इस बार? अरे हमने पंडित जी की नहीं सत्ता की तो बोलो. हाँ? हम लोग ब्रिटिश की गोली खाए आदमी है. 90 मेरी उम्र है. और मुझे क्या अभी क्या पूछते हो? बरोबर. अभी तुम्हारा राज है, सब तुम्हारी है, सत्ता तुम्हारी, मावा तुम्हारा, मेवा तुम्हारा. आणि आता ते सगळे येतात तुमच्या दारोदारी, मग त्याचं काय? मी काय बोलतो, मी आजाद आहे. समजलं काय? आता बघा, आता घरावरती आता काय कानून काढलाय, आम्ही 85 वर्ष आहे ना, तर घरावरती वोटिंग येणार. अरे काय तुम्ही वोटिंग घेणार? काय तुम्हाला नाही द्यायचं? मग नाही, मी म्हणतो ना, तुम्ही म्हातारे झालेत, तुम्हाला गाड्या एवढ्या असून पण तुम्हाला कमती आहे. मी अजून माझ्याकडे सायकल पण नाही, तरी पण जाऊन मी वोट करतो. येतात ते माझ्याकडे, होतात नाही. आता तुम्ही तुमच्या घरी येणार ना. तुमचे विचार खूप चांगले आहेत. आणि बघा, काकांनी सांगितलं, मला वाटतं की 90 वर्षाचे हे काका आहेत, पण त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांनी सगळं राजकारण बघितलंय, काही पक्षांसाठी काम सुद्धा केलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की काय ते डायलॉग होता, घरोघरी ती बरी नाही बोलत ती बरी, असतील सुद्धा जमतील भूता. 2 झाला, तिसरा न हिंदू रहेगा न मुसलमान रहेगा, इंसान की औलाद है, इंसान रहेगा. वा 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 वा. चला, काय वाटतं तुम्हाला या भाईखळा परिसराबद्दल? काका तर खूप छान बोललेले आहेत. काय वाटतं यावेळी या वॉर्ड क्रमांक 210 मध्ये कोण होईल विजेता? काय वाटतं ते? काय वाटतंय? काका सारखं टोकतायत, पण मी टोकणार नाही. जे काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जास्तीत जास्त व्हिडिओज लोकांपर्यंत पोहोचवा.